गोकर्णीच्या फुलापासून हर्बल टी कसा बनवायचा ते पाहूयात। खूप इझी आहे ते बनवणं। तर आपण गोकर्णाची जी फुलं असतात ती घ्यायची आहेत। तर ब्ल्यू कलरची साधारण ती असावी। तर त्यासाठी मी ॲडिशन गवती चहा आणि तुळस सुद्धा वापरते। तुम्ही फक्त गोकर्णीची फुलं सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे बरेच हर्बल प्लांट आहेत तर ते सुद्धा मी माझ्या चहामध्ये वापरते। तर तुम्ही प्लेन सुद्धा फक्त गोकर्णीच्या फुलांचाही बनवू शकता। तर हे आपल्याला साधारण घटक लागतात। तसेच तुमच्याकडे गोकर्णाची फ्रेश फ्लॉवर नसतील तर तुम्हाला बटरफ्लाय पी फ्लॉवर हा ऑनलाइन सुद्धा अवेलेबल आहे किंवा कोणत्या आयुर्वेदिक शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला हा सहज उपलब्ध होईल। तर ह्याचा चहा उत्तम असतो आरोग्यासाठी। कसा बनवायचा ते पाहूया। तर एक स्टीलचा कंटेनर घ्यायचं, साधारण 1 कप पाणी त्यात घ्यायचं आहे आणि ते छान बॉईल करायचं 2 मिनिटं। बॉईल झालं की आपलं जे काही गोकर्णाची फुलं, गवती चहा आणि थोडंसं तुळस तुमच्या आवडीनुसार आपण त्या गोष्टी टाकायच्या आहेत। साधारण 1 कपसाठी थोडीशी तुळशीची पानं, 1 गवती चहाची पात आणि 2 फुलं मी वापरली आहेत। तर सर्व घटक जे आहेत ते छान 5 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आहेत उकळत्या पाण्यात। नंतर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे। पूर्ण वाफ त्याच्यात कोंडली जाते। अर्क जो आहे त्या सर्व घटकांचा त्या पाण्यामध्ये उतरतो आणि उत्तम असा आरोग्यवर्धक चहा बनतोय। चहा जो आहे तो गाळून घ्यायचा आहे छान। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टेस्टसाठी मध किंवा गूळ पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। तसेच तुम्ही हा चहा प्लेन सुद्धा घेऊ शकता। मी साधारण प्लेनच घेते, पण तुम्हाला गूळ पावडर किंवा तुम्ही मध त्याच्यात वापरू शकता। तर ब्ल्यू टी हा आपल्या आरोग्यासाठी उत्तमच आहे। तर तुम्ही काय मेडिसिन ट्रीटमेंट जर घेत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, मगच तुम्ही या चहाचं नियमित सेवन करू शकता। तसेच हा चहा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम काम करतो। तर नक्की तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करू शकता। तर आपण गॅसचा वापर न करता सुद्धा ब्ल्यू टी बनवू शकतो। तर किटली जी मिळते त्यात गरम पाणी करून घ्यायचं आहे। एक जार बॉटल किंवा ग्लास घ्यायचा, त्यात ते पाणी घ्यायचं आहे। अर्धा कंटेनर ते पाणी घ्यायचं आहे आणि साधारण 4 ते 5 सुकलेली गोकर्णाची फुलं किंवा फ्रेश जी कोणती तुमच्याकडे आहे ती वापरायची। तर एका कपसाठी साधारण 4 ते 5 गोकर्णाची फुलं पुरेशी आहेत। तर आपण ते त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत फुलं आणि तो कंटेनर जो आहे तो झाकून ठेवायचा साधारण एक 5 ते 10 मिनिटं। त्या फुलांचा पूर्ण अर्क जो आहे तो त्या गरम पाण्यामध्ये उतरून जातो आणि तुम्हाला इझिली याचं चहा जो आहे तो बनवता येतो नॅचरल प्रोसेसने सुद्धा, गॅसचा वापर न करता। पूर्ण अर्क जो आहे तो फुलांचा 5 ते 10 मिनिटांनंतर त्यात उतरलेला आहे। तर झाकण जे आहे ते उघडून घ्यायचं आहे। त्यात तुम्ही एक्स्ट्रा फ्लेवरसाठी मध ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। तुम्ही हा चहा प्लेन सुद्धा घेऊ शकता। तसेच लिंबू, पुदिना सुद्धा तुम्ही वापरू शकता, ते तुमच्या चॉईसनुसार आहे। हा टी प्लेन सुद्धा उत्तम लागतो, म्हणजे फक्त पाणी आणि ही फुलं। तर सुकलेली जी फुलं आहेत ती काढून घ्यायची आहेत। तर यामध्ये मी काही पुदिन्याची पानं ॲड करणार आहे फ्लेवरसाठी। तसेच मी लिंबू सुद्धा ॲड करते। लिंबू हा उत्तम डिटॉक्सिफाय करतो बॉडीला, तर चांगला असतो तो। जर तुम्ही सकाळी हा टी घेत असाल तर त्यात मी लिंबू सुद्धा ॲड करणार आहे। या लिंबू वापरल्यामुळे त्या कलर जो आहे चहाचा तो चेंज होतो, पाहू शकताय। सायट्रिक ॲसिड असतो लिंबूमध्ये आणि त्याचा कलर चेंज होतो। तर तुम्ही लिंबू सुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तसेच हा चहा आता रेडी टू सर्व आहे, उत्तम असतो आणि तुम्ही या पद्धतीने सुद्धा तो इझिली बनवू शकता। तुम्ही आवडीनुसार मध सुद्धा त्यात ॲड करू शकता किंवा असाच तुम्ही तो घेऊ शकता। तसेच तुमच्या काही मेडिकल ट्रीटमेंट चालू असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा चहा घेणं चालू करायचं आहे। आरोग्यासाठी हा उत्तम असतो।